चालणार नाही मित्रांनो। हे नांदेड आहे, नांदेड। नांदेडमध्ये जातीवाद चालणार नाही। सक्षम ताटे आमच्या जातीचा होता म्हणून त्याच्यासाठी बोलत नाहीत आम्ही। त्यानं मेल्याच्या नंतर त्या मुलीनं जो पाऊल उचलला मित्रांनो, त्या पाऊलासाठी आज आम्ही तिच्या पावलाला पाऊल लावून खंबीरपणानं तिच्या पाठीशी उभे आहोत। जय भीम मित्रांनो, मी शुभम रमेश सोनाळे, रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडीचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ करण्याचा विषय असा आहे की सक्षम ताटे नावाच्या एका युवकाला प्रेम प्रकरणातून त्याचा जीव घेऊन टाकलेला आहे मित्रांनो। त्या चिमुकलीवरचा अत्याचार अजून त्या मुलीला अजून न्याय मिळालाच नव्हता की नांदेडमध्ये इतक्या खालच्या दर्जाचं हे कृत्य झालेलं आहे मित्रांनो। सगळ्यात प्रथम मी या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा बालिश बुद्धीच्या लोकांना सरकारनं चांगला चोप द्या। त्या मुलानं किंवा त्या मुलीनं मित्रांनो जात बघून प्रेम केलं नाही। त्यांनी जगासमोर एक असं उदाहरण उभं केलेलं आहे की प्रत्येक जातीवादी हरामखोराला ही गोष्ट कळाली पाहिजे की जात प्रेमामध्ये नसते। तुम्ही जर जात बघून जर प्रेमाची कमर तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्यासारखे अनेक युवक आहेत जे प्रेमाच्या बाजूने उभं राहतील। सक्षम ताटे आमच्या जातीचा होता म्हणून त्याच्यासाठी बोलत नाहीत आम्ही। त्यानं मेल्याच्या नंतर त्या मुलीनं जो पाऊल उचलला मित्रांनो, त्या पाऊलासाठी आज आम्ही तिच्या पावलाला पाऊल लावून खंबीरपणानं तिच्या पाठीशी उभे आहोत। ती म्हणाल तिला न्याय पाहिजे तर तिला न्याय मिळालाच पाहिजे। याच्यासाठी आज व्हिडिओ करून सांगणं महत्त्वाचं असेल तर व्हिडिओ करूनही सांगू, उद्या रस्त्यावर येणं महत्त्वाचं असेल तर उद्या रस्त्यावरही येऊ, पण त्या मुलीला मात्र न्याय मिळाला पाहिजे। सक्षम ताटेला पाहून ती मुलगी त्याच्यासोबत आली, पण आज सगळ्या समाजाला पाहून ती मुलगी त्यांच्या घरात राहिली पाहिजे। याची जिम्मेदारी आपल्या सगळ्यांची आहे मित्रांनो। त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, त्या मुलाच्या आईला न्याय मिळालाच पाहिजे। खूप वेळ लागणार नाही। त्या सरकारला माझं एक निवेदन आहे मित्रांनो, या मुलाला, या पीडित मुलाला आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या आणि त्यांना फक्त न्याय मिळवून देऊ नका तर त्यांना न्याय मिळवून समाजामध्ये एक असं उदाहरण उभं करा की पुन्हा अशी घटना घडणार नाही। लक्षात घ्या मित्रांनो, ही घटना पुन्हा घडल्या जाऊ नये यासाठी काहीतरी करावं लागेल। किती वेळा जातीवाद होईल, किती वेळा किती मुद्दे पडतील। आज हे प्रेम प्रकरण आहे म्हणून काही जण याच्यामध्ये बोलत नसतील, पण उद्या बिना प्रेम प्रकरणामध्ये जातीवादातून जर कोणाची निर्गुण हत्या झाली त्याला जिम्मेदार कोण राहणार, तुम्ही का मी? ही गाठ मनाशी बांधून धरा की सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करणार आहोत। विषय फक्त सक्षमचा नाही, विषय आहे ही एक घाणेरडी सुरुवात आहे। या सुरुवातीच्या नांग्या इथंच ठेचल्या तरच हे सगळं थांबल, नाहीतर उद्या कोणी उठला हरामखोर की काही म्हणल आणि काही करल, चालणार नाही मित्रांनो। हे नांदेड आहे, नांदेड। नांदेडमध्ये जातीवाद चालणार नाही। नांदेड जिल्हा हा भीमाचा किल्ला आहे। सक्षमला न्याय मिळालाच पाहिजे। म्हणा जय भीम, जय संविधान।